मंचावर उपस्थित असलेले सर्व महायुतीचे पदाधिकारी आणि नेते, उपस्थित असलेले सर्व जामखेड तालुक्यातील समस्त नागरिक बंधू भगिनींनो, पत्रकार मित्रांनो, खरं तर या सभेसाठी सुरेश अण्णा धस यांनी भाषण केलं, शेजारी कसा असावा। मला जे भाषण करायचं होतं ते अर्ध भाषण त्यांनी केलं। एकमेका सहाय्य करू अवघे धरू सुपंत केलं। त्यामुळे आता राहिलेले मुद्दे मी मांडणार आहे, कारण साहेबांना आता परत अजून 2 सभा आहेत। पण नक्की या भागाचा सर्वांगीण विकास करण्याच्या दृष्टिकोनातून कर्जत जामखेड हा तसा दुष्काळी तालुका, दुर्लक्षित उपेक्षित असलेला तालुका, आणि त्यामध्ये या जनता जनार्दनाचा आशीर्वाद मिळाला। एकदा नव्हे तर 2दा विधानसभेमध्ये पोहोचता आलं, आणि माननीय मुख्यमंत्री महोदय तत्कालीन फडणवीस साहेबांनी या कर्जत जामखेडला 70 वर्षांनंतर मंत्रिमंडळामध्ये स्थान दिलं। त्या संधीचं सोनं करत या कर्जत जामखेडमध्ये प्रत्येक गावाला पक्का रस्ता, जलयुक्त शिवार अभियानची प्रत्येक गावामध्ये कोट्यवधी रुपयाची कामं, ज्या ज्या मूलभूत सुविधा, ज्या आवश्यक गरजा आहेत त्या प्रामाणिकपणे पूर्ण करण्याचा प्रयत्न आपण त्या कालखंडामध्ये केला। पण साहेब, या दृष्टिकोनातून काम करत असताना खऱ्या अर्थाने लोक येतात, बोलतात, पण परत सोयीस्कररित्या विसरून जातात। पण आमचा हा भाग मराठवाड्यालगत आहे, मराठवाड्यालगत आहे। निवडणूक जवळ आली की पाण्याच्या प्रश्नावर बोला म्हणतात, काही लोक येतात, बोलतात, चाऱ्या पोटचाऱ्या कॅनल मंजूर करून जातात, आणि मग मात्र काहीच होत नाही। पण साहेब, मला याची एक जाणीव आहे की मी विधानसभेला पडल्याच्या नंतर देखील महाराष्ट्रात जर विधानसभेला कोणाला तिकीट दिलंय आणि तो पडलाय आणि त्याला विधान परिषदेवर घेतलंय तर तो फक्त आणि फक्त राम शिंदेला घेतलंय। हे फडणवीस साहेब आपले नेते म्हणून या भागाची अडचण समजली, आणि ही अडचण समजून घेऊन त्याच्यावर उपाययोजना करण्यासाठी मला विधान परिषदेमध्ये पाठवलं। सर्वात जास्त मतदानाचा कोटा माझ्यासाठी राखीव ठेवला, आणि साहेब त्याचा परिणाम असा झाला, जामखेड तालुक्यामध्ये अनेक लोकांना अडीअडचणी, खासदार साहेबांनी सांगितलं माझ्या प्रयत्नाने या शहरातून जाणारा 130 कोटी रुपयाचा रस्ता हा मंजूर केला। राज्यात सरकार नव्हतं, पण आमच्या गावातून रस्ता जात असताना रोज लोकांना बोलून घेतलं जायचं, तुझा कोपरा जातोय, तुझ्या पायऱ्या जात्यात, तुझी पुढची खोली जाती, रोज उठून त्रास। जसा मी साहेब तुम्ही मला आमदार केलं त्या दिवसापासून या शहरामध्ये कुणाला त्रास झाला नाही आहे। त्या प्राप्त परिस्थितीमध्ये रस्त्याचं काम चालू आहे। तुम्ही आता येताना पाहिलं, स्मशानभूमी बांधली आहे। स्मशानभूमीमध्ये जागा घेण्यासाठी या शहरातल्या अनेक व्यापाऱ्यांना वेठीस धरलं, त्यांच्याकडून वर्गण्या घेतल्या आणि लोकांना त्रास देण्याचं काम केलं। मला या निमित्ताने हे सांगायचंय की आता पूर्वीच्या काळी एखादं पाप केलं तर पाप पुढची पिढी फेडायची, मधल्या कलियुगात म्हणायचे जर पाप केलं तर याच पिढीत फेडावं लागतं। आता मात्र जर पाप केलं तर याच पंचवार्षिक मध्ये फेडावं लागतं। बरोबर 2.5 वर्षाने तुम्ही मला संधी दिली, पण त्याच वेळेस पाप फेडायचं कसं असतं बघा। 2.5 वर्षात नियत नीती कोणाला सोडत नाही। 4 तारखेला घटना घडली, जो अन्याय आणि अत्याचार या भागामधल्या लोकांवर आणि नागरिकांवर केला
त्यांना दोन दोन हाताने रडायची पडायची वेळ आली। आणि पुण्य केल्यावर कसं होतं बघा, गेल्या 10 वर्षात पुण्याचा पारा केला, विकासाचा डोंगर उभा केला। पहिलं तरी या महाराष्ट्राच्या विधान परिषदेवर आमचं नेतृत्व पक्ष देवेंद्र फडणवीस साहेबांनी मला विधान परिषदेत पाठवलं। हे 5 वर्षासाठी नाही तर 6 वर्षासाठी पाठवलं। आणि म्हणून हा थांबलेला विकास पुन्हा एकदा हाती घेतला। लोकांना विश्वास आहे। सुरेश अण्णा दास इथे बसलेले, तुम्ही फक्त मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्रीच लोकांना माहिती आहे, जलसंपदा मंत्री तुम्ही हे लोकांना माहितच नाही। पण मी माझ्या तालुक्यातल्या जनतेला सांगतो, साहेब जलसंपदा मंत्री देखील आहेत। मराठवाड्यामध्ये आष्टीमध्ये पाईपलाईन चालली आहे। कृष्णेचं पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी मराठवाड्यात। अण्णा किती कोटीची आहे? 1400 कोटीची पाईपलाईन चालली। आणि मार्गे कोणच्या चालली? कर्जत। फ्लायओव्हर नाही ना बांधला, कर्जत मधून चालली, भूमिगत चालली। लोकांना माहिती आहे साहेब जलसंपदा मंत्री आहेत। मी तुम्हाला एकच मागणी करतो, जर पाणी आष्टीला कर्जत मधून जात आहे, पुन्हा तुम्ही पाणी जामखेड मधून पाटोद्याला नेणार आहेत, पुन्हा पाणी तुम्ही जामखेड मधून भूम परांड्याला नेणार आहेत, आमची त्याला हरकत नाही, पण वाटाच्या वाट सरूची तुम्हाला किंमत करावं लागेल। कर्जत जामखेडला पाण्याचा मध्ये हुसास करावाच लागेल, त्याच्याशिवाय आमचं भरणं होणार नाही। आणि सगळ्याला माहिती आहे, मी मागणी केली, साहेबांना सांगितलं की होतच, पण काही बाजार मुंगे आले मधीच आडवं तिडवं करून गेले। पण साहेब या कृष्णेचं पाणी भीमेत आणि भीमेचं पाणी कर्जत जामखेड मध्ये देखील आलं पाहिजे। आपल्याला हे लवकरच नियोजन करावं लागेल, ही माझी या निमित्तानं प्रमुख मागणी आहे। तुम्ही महाजनादेश यात्रा या शहरामध्ये घेऊन आलात, आमच्या तालुक्याच्या शहराला 250 कोटी रुपयाची तत्वता मान्यता दिली, पण आज तागायत 6 वर्ष झालं या दुष्काळाच्या झळा टंचाईच्या झळा पाणी आमच्या शहराला मिळत नाही। जर आमदार झालो असतो तर 2020 मध्ये पाईपलाईन झाली असती, पण इथंच या भागामध्ये एक टँकर उभा केला, त्याचा नळ बाहेर आणला आणि पाण्याची पाईपलाईन चालू केली, नळ चालू केला, म्हणले झालं भूमिपूजन, झालं भूमिपूजन। पण साहेब तुम्ही विधान परिषदेचा सदस्य बनवल्याबरोबर मी या कामाकडे लक्ष दिलं। माननीय राज्याचे मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब, तुम्ही सांगितल्याबरोबर दोघांनी देखील 180 कोटीची पाईपलाईन मंजूर केली, ती चालू झाली। येत्या 6 महिन्यात ती कार्यान्वित देखील होणार आहे। ड्रेनेजसाठी 80 कोटी रुपये दिले आहेत। त्याच्यामुळे दिलेला शब्द फडणवीस साहेब हे पाळतात। म्हणून माझ्या 2 प्रमुख मागण्या आहेत, या मागण्याकडे आपण प्रामुख्याने लक्ष देण्याची आवश्यकता आहे। नव्हे तर मी मागणी केल्याच्या नंतर आमच्या जनतेला वाटतच नाही की साहेबाकडे गेल्यावर होणार नाही, 100% होणार याची गॅरंटी आहे। पण या कर्जत जामखेड जनतेच्या वतीनं मी तुमच्या पुढे ही मागणी ठेवतो। दुसरा, आमचा करमाळा जवळा नान्नज जामखेड साकत पाटोदा रस्ता आहे। एशियन बँकेच्या माध्यमातून नॅशनल हायवेच्या धर्तीवरती स्टेट हायवेचा रूपांतर करण्याच्या दृष्टिकोनातून प्रस्ताव प्रलंबित आहे, त्याला देखील मान्यता मिळाली पाहिजे। राशी नाळसुंदे आंबेजळगाव चापडगाव चोंडी पिंपळखेड कुसडगाव जामखेड हा हायब्रिड अनुटीसाठी 250 कोटी रुपयाचा रस्ता, त्याचा डीपीआर तयार आहे। विधानसभेच्या अगोदर त्याला प्रशासकीय मान्यता मिळावी, या पद्धतीची मी आपल्याला विनंती करतो। आमच्या सुशिक्षित बेरोजगाराचा मोठा प्रश्न आहे, त्या सुशिक्षित बेरोजगारासाठी 25 वर्षापूर्वी जामखेडला MIDCची निर्मिती झाली आणि आता तुमच्या नेतृत्वामध्ये पुन्हा एकदा 1200 एकरवर कर्जत मध्ये MIDCला मंजुरी दिली।
त्याबद्दल मी कर्जत आणि जामखेडच्या वतीने तुमचं मनापासून आभार व्यक्त करतो। आमच्या तरुणांच्या हाताला काम मिळालं पाहिजे, उद्योगधंदे आले पाहिजे। हा जामखेडच्या एमआयडीसीचा प्रश्न देखील तातडीने 25 वर्ष प्रलंबित असलेला आपल्याला निकालात काढावं लागेल। आणि मी पुन्हा एकदा विनंती करतो की कर्जत मध्ये मंजूर झालेली एमआयडीसी, मी तुमचं भाषण अतिशय वरच्या सभागृहामध्ये बारकाईने ऐकत होतो। विरोधक किती टीका करत होते की उद्योग इकडे चालले तिकडे चालले, पण साहेबांच्या सांगण्यावरून, साहेबांचा जे काही राज्यात आणि देशात वजन आहे, 1,12,000 कोटीची गुंतवणूक आपल्या सरकारमध्ये आली आहे। पण ज्या दिवशी कर्जतचा नारळ फोडणार त्या दिवशी एका मोठ्या कंपनीचा देखील आपल्याला नारळ फोडायला जून जुलै मध्ये यायचे साहेब, ही विनंती करतो। त्यामुळं या भागातले प्रश्न त्याशिवाय सुटणार नाही। मलाही खोटं बोलता येत नाही। निवडणूक लागली, सुशिक्षित बेरोजगाराला बोलवायचं, तुला नोकरी लावून टाकू, एवढ्या जाहीर सभेत विचारतो, त्या सुशिक्षित बेरोजगाराच्या मेळाव्यामध्ये एक तरी माणूस नोकरीला लागला का? नाही। 25,000 पोरांचा मेळावा बोलले, म्हणले लग्न करून देतो, एक तरी लग्न झालं का? सगळ्या पोरांना फोन करून सांगितलं तुमचं लायसन काढून देतो, एक तरी लायसन निघालं का ड्रायव्हिंगचं? फुकट देतो म्हणले, परत 3,000चे फोन सुरू झाले। लोकांना फसवा फसवी चालत नाही। सर्व रोग निदान शिबिर घेतलं, सर्व रोगावर सगळ्यांना एकच गोळी दिली, लागू झाली नाही। सर्व लोकांचे डोळे तपासले, एकच नंबरचा सगळ्याला चष्मा दिला, सगळी लोक चाच पाडतात, खड्ड्यात पडल्यासारखं होते। आता ही भूलभुलैया इथं चालणार नाही। आता गडी रडायला लागलाय, निवडणूक इकडे लागली, या क्षणापर्यंत या मतदारसंघामध्ये भिडू आलाच नाही प्रचाराला। मी वाट बघतोय, तेव काय म्हणतोय, मला काय म्हणायची। आता अण्णा ह्या फडात कुस्ती खेळायची कशी? आता तो जर प्रचाराला चालला नाही तर चर्चा करायची कशी? आणि जो उमेदवार दिलाय आमच्या खासदार सुजय विखेंच्या विरोधात, त्या उमेदवाराचं घेणं नाही, देणं नाही, लग्नाला नाही, जत्राला नाही, मौतीला नाही, दहाव्याला नाही, सावडायला नाही, पित्राला सुद्धा नाही, कुणाच्या दवाखान्यात फोडायला नाही, असा माणूस अनोळखी दिलाय। त्याचा पुरा बळी घ्यायचा त्यांनी ठरवलाय, कारण ती केस चालतच नाही आपल्या पुढे। खासदार सुजय विखेंच्या माध्यमातून त्यांनी जे सांगितले ते रस्ते सर्व केले, कारण जास्त वेळ घेणार नाही। आणि सातत्यानं या भागाचा परिसराचा विकास करण्याचं काम गेल्या 25 वर्ष भारतीय जनता पार्टी आणि महायुतीच्या सरकारने केलं। महायुतीच्या काळामध्येच कर्जतमध्ये पाणी आलं, जलसंधारणाच्या माध्यमातून, जलयुक्तच्या माध्यमातून सगळ्या गावामध्ये आज तागायत टँकर लागले नाही। आपली दूरदृष्टीकोन जलयुक्त शिवार अभियानच्या माध्यमातून टँकर मुक्त महाराष्ट्रामध्ये आमची आणि सर्व सरकारची ओपन SITची चौकशी लावली, पण कुठंच कर्जत जामखेड मध्ये पण नाही आणि महाराष्ट्रामध्ये पण नाही सापडलो। अरे जे चोर आहेत, जे भामटे आहेत, जे लुच्चे आहेत, ते लपंग आहेत, त्यांच्या मागे मात्र रेडी लागली आहे। राम शिंदेवर झालीच असली केस तर तुमच्या प्रश्नासाठी केस झाली असेल, आणि कोणत्याही क्षणी केव्हाही त्या केसेस घ्यायला मी तयार आहे, पण माझ्या जनतेला सुखी आणि समाधानी ठेवण्याचं काम हे माझं आहे। त्यामुळे येणाऱ्या कालखंडामध्ये या सगळ्या परिस्थितीचा गेल्या 2.5-3 वर्षाच्या कार्यकाळामध्ये आपण विचार करण्याची गरज आहे। बहुतांशी शेतकरी इथं उपस्थित आहेत। सरकार कसं असावा? गेल्या 3 वर्षात, 2.5 वर्षामध्ये लोकांच्या डिप्या उतरवायचे, लोकांचं कनेक्शन कट करायचे, बिल भरलं तर डीपी चालू करतो। राज्याचे ऊर्जा मंत्र्यांनी स्वतः पत्र लिहिलं MERCला, त्यांना सांगितलं, खरीपामध्ये पण सांगितलं, रब्बीमध्ये पण सांगितलं
आमच्या एकाही शेतकऱ्याच्या कनेक्शनला हात लावायचा नाही आणि बिलं घ्यायची नाही, लाईट चालू। याच प्रकरणामध्ये मुंडे साहेबांची तिकडून सभा होती। मुंडे साहेबांनी विचारलं, अरे आकडा किती जणांचे आहेत? अख्ख्या माणसाने हात वर केलं। लोक म्हणले चलून द्या, मुंडे साहेब म्हणले चलून द्या। त्यांच्याच मार्गावर फडणवीस साहेबांनी सांगितलं कुणाचं कनेक्शन तोडायचं नाही। अशा पद्धतीचं आमचं कामकाज आहे आणि म्हणून लोकांच्या हितासाठी, लोकांच्या मागणीसाठी हे सर्व काम करत असताना साहेब माझे जे दोन प्रश्न आहेत या निवडणुकीच्या निमित्तानं, कोणी काय बोलतं, कोणी काय बोलतं, साहेबांचा आदेश हा आमच्यासाठी, आमच्या सर्व कार्यकर्त्यांसाठी, पदाधिकाऱ्यांसाठी शिरसावंत आहे हे दाखवून दिलं। कारण मी भारतीय जनता पार्टीचा गेल्या 30 वर्षाचा कार्यकर्ता आहे, निष्ठावंत आहे, घरंदाज आहे, खानदानी आहे आणि या कर्जत जामखेड मधून सुजय विखेंना गेल्या वर्षीपेक्षा जास्त लीड देणार आहे। आमच्यात भांडण तंडण काही नाही। आमचेच विरोधक सांगतात अजून आदेश नाही राम शिंदेचा। कसा आदेश पाहिजे? नेते बसले स्टेजवर, सर्व पदाधिकारी बसले स्टेजवर। भारतीय जनता पार्टीमध्ये एकदा निर्णय झाल्यानंतर आदेशाची गरज नसती, थेट कामाला लागायचं आणि निवडून आणायचं। आणि म्हणून या निवडणुकीच्या निमित्तानं आपल्या भागातून मोठं मताधिक्य द्यायचं। मी मोठं भाषण केलंय। तुमच्या बूथवर तुमचं वजन राहिलं पाहिजे। नेत्यांना सांगतो तुमच्या पंचायत समिती आणि तुमच्या गटामध्ये सर्वाधिक मताधिक्य देऊन तुमचं वजन राहिलं पाहिजे। आणि तुम्हाला साक्ष ठेवून सांगतो फडणवीस साहेबापाशी आपल्या मतदारसंघाचं वजन राहिलं पाहिजे। अशा पद्धतीनं 13 तारखेला काम करायचं आहे। मग ते का अण्णांनी 1400 कोटी नेले, आपण तर अण्णापेक्षा जास्त लाडके आहेत। शेजार धर्म आहे, इकडून पाणी नेताना मोठा हुसास काढायचा आपल्याला। तुम्हाला लक्षात येतंय मी का सारखा शेजार धर्म म्हणतोय? ऋषी बांबरशी हसतोय। पहिलं सगळं आम्ही सोडून दिलं, आता आम्ही दोघं घट्ट एक आहेत। बघू काय काय होतंय। त्यामुळं येणाऱ्या निवडणुकीला कर्जत आणि जामखेड मधून खासदार साहेब तुम्ही निश्चिंत राहा। आता येणाऱ्या कालखंडामध्ये इतर मतदारसंघामध्ये लक्ष द्या। नियतन नीती कशी असते बघा। आज तर आपले नेते आपल्यामध्ये उपस्थित आहेत, उद्या चला उमेश पाटील साहेब इथं बसलेत घड्याळ घालून। उद्या चला अजितदादा पवार साहेबांची जाहीर सभा कर्जत मध्ये आहे आणि अजितदादा सांगणार की या कर्जत जामखेड मध्ये आमदार राम शिंदे साहेबांचं काम कसं छान आहे। हे बघा, नीती आणि नियती कोणाला सोडत नाही। पाप केलेलं हितच फेडावं लागतंय। आणि म्हणून उद्याची सभा सुद्धा राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा पवार साहेब आपल्या मतदारसंघामध्ये येणार आहेत। म्हणून साहेब तुम्हाला या जनतेला साक्षी ठेवून सांगतो, खासदार डॉक्टर सुजय विखेंना कर्जत जामखेड मधून मताधिक्य देण्याची जबाबदारी आम्ही घेतली आहे। ती येणाऱ्या 13 तारखेला पार पाडू। अनुक्रमांक नंबर 3 आहे, अनुक्रमांक नंबर 3 आहे। खासदार डॉक्टर सुजय विखे यांचं चिन्ह कमळ आहे। या कमळाच्या चिन्हावर बटन दाबून आपण मोठ्या मताधिक्याने निवडून आणावं। या देशाचे पंतप्रधान आदरणीय नरेंद्रजी मोदी पुन्हा एकदा तिसऱ्यांदा आपल्याला पंतप्रधान झालेले पाहिजेत। संपूर्ण देशातल्या लोकांनी ठरवलंय मोदींना पुन्हा पंतप्रधान करायचं। ही काळ्या दगडावरची पांढरी रेघ आहे, ही मी कर्जत जामखेडच्या जनतेला सांगतो आणि पुन्हा एकदा खासदारांना निवडून देण्याची आपल्याला विनंती करतो आणि माझं लांबलेलं भाषण थांबवतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। धन्यवाद। मी 2 घोषणा देणार आहे, त्यानंतर भाषण संपवणार आहे।
भारत माता की जय. भारत माता की जय. वंदे मातरम. वंदे मातरम. छत्रपती शिवाजी महाराज की छत्रपती शिवाजी महाराज की जय. जय भवानी जय. जय भवानी जय जय श्रीराम जय जय श्रीराम. जय जय श्रीराम जय जय श्रीराम. धन्यवाद. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.